स्टुडंट आज आपण पाहणार आहोत बॅलन्स इक्वेशन जे आपल्या 10th क्लासच्या स्टुडंटसाठी काय असतात इम्पॉर्टंट टॉपिक आणि ते तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये विचारल्या जातात. तर सर्वात पहिले आता पाहू आपण बॅलन्स इक्वेशन. तर लक्षात ठेवा लेफ्ट साइडला म्हटलं जाते रिएक्टंट आणि राईट साइडचे जे असते एरोच्या राईट साइडचे त्याला म्हटलं जाते प्रोडक्ट. ओके, तर त्यासाठी आपल्याला एक सिक्वेन्स फॉलो करावा लागेल. कोणता? आपलं बॅलन्स इक्वेशन यासाठी सर्वात पहिले बॅलन्स करायचं मेटलला, त्यानंतर करायचं नॉन मेटलला, त्यानंतर करायचं ऑक्सिजनला, त्यानंतर करायचं हायड्रोजनला. म्हणजे आपलं काय बॅलन्स इक्वेशन बरोबर येऊन जाईल. तर लक्षात घ्या सर्वात पहिले पाहायचं तर मेटल कोणतं आहे? मेटल येते आपल्याकडे येते सोडियम. ओके, त्याच्यानंतर नॉन मेटल कोणतं येते? सल्फर. त्याच्यानंतर तुम्हाला हायड्रोजन आणि ऑक्सिजन बद्दल माहिती आहे. तर सर्वात पहिले आपल्याला काय फॉलो करायला लागते आपला रूल? तर सर्वात पहिले मेटलला इक्वेशन मध्ये आपल्याला बॅलन्स करायला चेक करा. तर नंबर ऑफ सोडियम इथे किती आहे? 2. तर मग आपल्याला इथं सुद्धा किती लावावं लागेल? 2 लेफ्ट साइडला. तर चेक करा आता काय झालं? नंबर ऑफ सोडियम 2 झाले, तर इथं सुद्धा नंबर ऑफ सोडियम किती झाले? 2. प्रोडक्ट साइड आणि रिएक्टर साइड. ओके, त्यानंतर पाहतो नॉन मेटल. नॉन मेटल चेक करा तुमच्या कोणत्या साईडला? रिएक्टर साईडला किती आहे नंबर ऑफ सल्फर? 1. तर मग चलाचं राईट साईडला. तर राईट साईडला सुद्धा किती आहे? 1 आहे. म्हणजे तो काय आहे? तुमचा ऑलरेडी बॅलन्स आहे. ओके, त्यानंतर पाहायचं ऑक्सिजन. आता चेक करा ऑक्सिजन किती झाले आपल्याजवळ? नंबर ऑफ ऑक्सिजन हा इथे 2 लावल्यामुळे याला मल्टिप्लाय असतो. तर ऑक्सिजन इथले 2 आणि इथचे किती झाले? 4. तर टोटल ऑक्सिजन किती झाले? टोटल ऑक्सिजन झाले 6. तर मग आता आपल्याला इकडे सुद्धा पाहावं लागेल. तर चेक करा इथं किती आहे? 4. नंबर ऑफ ऑक्सिजन 4 आहे, पण इथं 1च येते. तर मग मला काय करावं लागेल? मला लावावं लागेल इथे 2. तर चेक करा हायला काय राहतो? मल्टिप्लाय. तर चेक करा आता किती झाले? किती झाले? इथचे 4 आणि इथचा 2 हा सुद्धा किती झाला? 6. आता पाहायचं आपल्याला हायड्रोजन. हायड्रोजन चेक करा हायड्रोजन किती दिलं आहे इथं? हायड्रोजन नंबर ऑफ हायड्रोजन 2 दिलं आहे आणि या आता नंबर ऑफ हायड्रोजन किती दिलं आपल्याकडे? 2 दिलेले आहे. कोणत्या साईडला? चेक करा कोणत्या साईडला? लेफ्ट साईडला. इथले 2 आणि या मल्टिप्लाय झाल्यामुळे इथले 2. तर 2 + 2 किती झाले? 4. आणि इथे 2 लावल्यामुळे इथं नंबर ऑफ हायड्रोजन 2 होते, तर आता इथे 2 लावल्यामुळे मल्टिप्लाय होईल. म्हणजेच किती झाले? 4. म्हणजेच आता जर आपण चेक केलं लेफ्ट साइड आणि राईट साइड तर मेटल कोणता आहे? सोडियम झाले 2. इकडे सुद्धा किती आहे? 2. त्याच प्रकारे तुम्ही बाकी नॉन मेटल, ऑक्सिजन आणि हायड्रोजन नंबर ऑफ नॉन मेटल, नंबर ऑफ ऑक्सिजन, नंबर ऑफ हायड्रोजन जरी चेक केलं तरी तुमचे काय होऊन झालं? बॅलन्स झालेलं आहे. म्हणजेच तुम्हाला इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी सर्वात पहिले मेटल, त्यानंतर नॉन मेटल, त्यानंतर ऑक्सिजन आणि त्यानंतर हायड्रोजन या स्टेप जर आपण फॉलो केल्या तर आपलं प्रत्येक इक्वेशन काय म्हणजे बॅलन्स होऊन जाईल. थँक्यू.